आज होणार 11वा हप्ता वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 21 मे 2025 आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा होणार आहेत, कारण आज बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे आणि आज महाराष्ट्रात थोडक्यात पैशांचा पाऊसच जो आहे तो होणार आहे. चला तर जाणून घेऊया आज कोणत्या बहिणींना पैसे मिळणार, कशा पद्धतीने पैसे मिळणार आणि पैशांसोबत कोणते बोनस गिफ्ट मिळणार, संपूर्ण माहिती पाहणार आहोत. आणि लाडकी बहीण योजनेला आता 1 वर्ष पूर्ण होत आहे, त्यामुळे KYCची देखील आपण माहिती जी आहे ती जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर प्रथमच आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. चला तर आजच्या अपडेटकडे वळूया. आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत, परंतु फक्त याच महिलांच्या खात्यावर. काही निवडक महिला असणार आहेत, त्याच निवडक महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. यामध्येच 18 जिल्ह्यांची नवीन यादीसुद्धा जाहीर झालेली आहे. आज एकूण 15 जिल्ह्यामध्ये पैसे जे ते वितरण केलं जाणार आहे. या 15 जिल्ह्यातील महिलांच्या जिल्ह्यामध्ये अखेर आज पैशांचा पाऊसच थोडक्यात होणार आहे असे आपण म्हणू शकतो, कारण की अतिशय लेटेस्ट आणि सर्वात ओरिजिनल नवीन यादी आलेली आहे, ती म्हणजे 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. चला तर हे 15 जिल्ह्यामध्ये कोणते आहेत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैशांचा पाऊस होणार आहे किंवा लाडक्या बहिणींना कशा पद्धतीने संपूर्ण हप्ते मिळून जाणार आहेत. तर मित्रांनो, अक्षय तृतीयेनिमित्त तुम्हाला 10वा हप्ता मिळाला होता, परंतु आता 11वा हप्ता देखील आता एकूण 4 टप्प्यामध्ये वाटप होणार आहे आणि अखेर तारीख जाहीर झालेली आहे. आणि ती तारीख आजची तारीख असणार आहे मित्रांनो 21 मे. ही तारीख लाडक्या बहिणींसाठी लक्षात ठेवायची आहे. इथे मित्रांनो 11वा हप्ता आहे. 11वा हप्ता जो आहे तो 4 टप्प्यामध्ये वाटप करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. तर आता हे 4 टप्पे नेमकं कोणते असणार ते आपण जाणून घेऊया. पहिला टप्पा असणार आहे 20% महिलांचा. 20% म्हणजे मित्रांनो एकूण 15 जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहेत आणि त्याच्यानंतर दुसरा टप्पा असणार आहे 30%, तिसरा टप्पा 40% आणि चौथा टप्पा सर्वात मोठा टप्पा असणार आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी. तर आता एकूण 10वा हप्ता तर तुम्हाला मिळालेला आहे. आता 11वा हप्त्याचं वाटप जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि ज्या महिलांना 10वा हप्ता मिळाला नव्हता तर अशा महिलांना 10वा अधिक 11वा हप्ता असे मिळून 2 हप्ते एकत्रितरित्या वितरण केलं जाणार आहे. तर मित्रांनो, आता 15 जिल्हे व 8 बँकांची यादी आपण जाणून घेणार आहोत. या यादीच्या अंतर्गत मित्रांनो ही यादी अतिशय ओरिजिनल यादी आहे आणि ही यादी आत्ताच जस्ट प्रकाशित झालेली आहे. त्यामुळे तुम्ही यादीकडे लक्षपूर्वक ऐका. तुमच्या जिल्ह्यात जर नाव असेल तर तुम्हाला याचा लाभ जो आहे तो नक्कीच मिळून जाणार आहे. आणि 8 बँकांची यादी देखील का दिलेली आहे, तर काही बँकांमध्ये पैसे जे ते उशिरा पडत असतात आणि काही बँकांमध्ये लवकर पैसे जे ते जमा होत असतात. चला तर हे लवकर कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत, सोबत हे 15 नवनवीन जिल्हे नेमकं कोणते आहेत ते देखील आपण लगेच जाणून घेऊया. त्याच्या अगोदर मित्रांनो, आता तुम्हाला हप्ता किती मिळणार याची ओढ लागलेली होती आणि हा हप्ता जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे तो म्हणजे 2100 अधिक 2100 मित्रांनो 11वा आणि 12वा हप्ता असे मिळून 2ही हप्ते तुम्हाला मेचे हप्ते जे आहे ते मिळून जाणार आहे. ते म्हणजे 2100 रुपये अधिक 2100 अशा पद्धतीने एकूण 2 हप्ते जे आहे ते लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला मिळणार आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. चला तर आता पुढील अपडेटकडे वळूया. ते म्हणजे पहिला टप्पा कधीपासून पडणार. तर मित्रांनो, कोणत्या टप्प्यात किती कोणाला पैसे येणार, तर हे पहा टप्प्यानुसार स्टेप बाय स्टेप पैसे जे ते वितरण होणार आहे. आता तुम्हाला येथे काय विषय आहे, तर मित्रांनो सर्वात प्रथम म्हणजे पहिला टप्पा जो आहे तो आजपासून सुरू होणार आहे. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आज 21 मे आहे आणि 21 मे ते 23 मे अशा पद्धतीने 2 ते 3 दिवसाचा टप्पा असणार आहे आणि या टप्प्याच्या अंतर्गत 15 जिल्ह्यांच्या मध्ये पैसे जे आहे ते वितरण केलं जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील 15 जिल्हे आहेत आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये एकूण 6 मोठे जिल्हे आहेत. जे की जिल्ह्यामध्ये दरवेळेस पैसे पडण्यास उशीर होतो तर ते जिल्हे तिसऱ्या टप्प्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीने एकूण 3 टप्पे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. तर आता मेन अपडेटकडे वळूया मित्रांनो. आपण आता आज वाटप होणाऱ्या 15 जिल्ह्यांची नावे आपण अगोदर पाहूया. आज नेमकं कोणते जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे जे ते वितरण केलं जाणार आहे आणि अतिशय डायरेक्ट पैसे जे ते DBT माध्यमाद्वारे तुमच्या खात्यावर क्रेडिट केले जाणार आहेत. ते जिल्हे आपण अगोदर पाहूया. त्याच्यानंतर मित्रांनो तुमची KYC कशी पद्धतीने होणार आहे, सोबतच तुम्हाला लाडकी बहीण योजनेसोबत कोणते गिफ्ट मिळणार आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. तर तुमच्या इच्छेनुसार आपण या जिल्ह्यांची नावे यादी जी आहे ती शेवट पाहूया आणि त्याच्या अगोदर आपण काय करू तर एकूण गिफ्ट कोणते मिळणार संपूर्ण माहिती आपण अगोदर पाहूया. जिल्ह्यांची नावे आपण पुढे पाहूया. तर पहिलं गिफ्ट मिळणार आहे लाडक्या बहिणींना, ती म्हणजे पैठणी साडी. ते पैठणी साडी कशावर मिळणार आहे किंवा कशा पद्धतीने मिळणार आहे तर ते आपण अगोदर जाणून घेऊया. तर पैठणी साडीचं वितरण जे आहे ते रेशन कार्डवर आनंदाचा शिधा जो आहे तो मिळत असतो आणि या आनंदाच्या शिधासोबतच ही पैठणी साडी देखील तुम्हाला मिळून जाणार आहे. तर आता आनंदाचा शिधा कोणत्या महिलांना मिळणार, तर ज्या महिलांकडे पिवळे किंवा केशरी कुपन आहे अशाच महिलांना याचा लाभ जो आहे तो वितरित होणार आहे.
आणि यामध्येच्या अंतर्गत तुम्हाला अतिशय दर्जेदार व उच्च क्वालिटीची पैठणी साडी तुम्हाला मिळून जाणार आहे. तर मित्रांनो आता मेन गोष्टीकडे वळूया आपण, जी की आहे मित्रांनो अक्षय तृतीया निमित्त 7 गिफ्ट जे आहे ते वाटप होणार होते, परंतु आता अक्षय तृतीया झाली, गुढीपाडवा झाला आणि हे गिफ्ट जे आहे ते या महिन्यापर्यंतमध्ये लाडके बहिणींच्या खात्यावर जे आहे ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. अतिशय मोठे 7 गिफ्ट जे आहे ते असणार आहेत आणि हे 7 गिफ्ट तुम्हाला जर पाहिजे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार का आज त्याच्याविषयी देखील आपण व्हिडिओ शेवटी 15 जिल्हे सांगितले, त्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे जे आहे ते वितरण केले जाणार आहे. तर आता पहिलं गिफ्ट जे आहे ते लाडक्या बहिणीचं महत्त्वाचं ठरणार आहे. ते पहिलं गिफ्ट आहे मित्रांनो, प्रतिमहा 1,500 2,100 रुपये म्हणजे 2100 रुपये जे आहे ते वितरण केलं जाणार आहे. प्रत्येक महिन्यानुसार हे पैसे जे आहे ते लाडक्या बहिणींना इथून पुढचे जे हप्ते असतील, मग तो 11वा हप्ता असेल, 12वा हप्ता असेल किंवा 13वा हप्ता असेल, तर अशा पद्धतीने एकूण 1500 ऐवजी डायरेक्ट 2100 रुपयांचा प्रचंड मोठा निधी तो वितरण केलं जाणार आहे. तर आता नवीन GR सुद्धा आलेला आहे आणि या GRच्या अंतर्गत या सर्व गोष्टी आपल्यासाठी क्लिअर झालेल्या आहेत. चला तर आता वळूया मी दुसऱ्या गिफ्टकडे. अन्नपूर्णा योजना 2.0 म्हणजेच काय मित्रांनो, तर अन्नपूर्णा योजनेचा दुसरा टप्पा असणार आहे. पहिला टप्पा तर पार पडलेला आहे आणि त्या पहिल्या टप्प्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना 3 गॅस सिलेंडर मिळाले नव्हते, तर अशा महिलांना दुसऱ्या टप्प्यामध्ये संधी देण्यात येणार आहे. तर आता दुसरा टप्पा कशा पद्धतीने होणार आहे, सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला गॅस जो आहे तो, जर तुमच्याकडे उज्ज्वला गॅसचं कनेक्शन असेल तर तुम्हाला गॅस बुकिंग करून भरायचं आहे. ज्या महिला गॅस बुकिंग करून भरतील अशाच महिलांना उज्ज्वला गॅसचं कनेक्शन जे आहे ते मिळालेलं असेल आणि त्यांना पैसेसुद्धा त्याच महिलांना दुसऱ्या टप्प्यामध्ये 2490 रुपये 2490 रुपये गॅस सिलेंडरच्या अन्नपूर्णेच्या अंतर्गत मिळून जाणार आहेत. यासाठी तुम्ही सर्वांनी तयार राहायचं आहे, कारण की पैसे जे आहे ते डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये जमा होत असतात आणि पैसे जमा झाल्याच्यानंतर तुम्हाला ते लवकरात लवकर काढून घेणे गरजेचे ठरते. तर आता गिफ्ट क्रमांक 3 कडे वळूया मित्रांनो आपण. नवीन सिलाई मशीन योजना. आता सिलाई मशीन योजना कशासाठी वाटप होत आहे, तर लाडक्या बहिणींना प्रेरणा देण्यासाठी किंवा ॲक्युरेट त्यांना एखाद्या व्यवसायात उतरवण्यासाठी सिलाई मशीन योजना जी आहे ती चालू होत आहे. आणि या नवीन सिलाई मशीन योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा, कुठे करायचा, ती आपण माहिती थोडक्यात जाणून घेऊया. तर यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे जवळच्या सेतू केंद्रामध्ये संपर्क साधायचा आहे, म्हणजेच कॉम्प्युटर स्टोअरमध्ये त्या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरले जातात. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन फॉर्म जो तो भरू शकता. नवीन सिलाई मशीनची योजना, तर तुम्हाला डॉक्युमेंट त्यासाठी काय लागतील, तर त्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे रेशन कार्ड, नंतर उत्पन्नाचा दाखला, सोबतच त्याच्यानंतर तुम्हाला इतरही 2 ते 3 डॉक्युमेंट्स लागणार आहेत. ते आपण पुढे तुम्हाला सांगणारच आहोत. आणि याच्याविषयी कसं फॉर्म भरायचं संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर लवकरच नवीन व्हिडिओ येत आहे, त्यामुळे त्या चॅनलवर तुम्ही व्हिडिओ लाईक लगेच करून ठेवा. तर चौथं गिफ्ट म्हणजे मित्रांनो, नवीन भांडी संच आहे. अतिशय उपयोगी वस्तू आहेत आणि हे जर पाहिजे असतील तुम्हाला तर यासाठी लवकरात लवकर सेतू केंद्रामध्ये जाऊन अर्ज करा. योजना चालू आहे सध्या आणि या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला 30 नवनवीन प्रकारची भांडी जे ते वितरण केलं जाणार आहे. आणि जर पैसे पाहिजे असतील, सर्व गोष्टी पाहिजे असतील तर आज त्वरित अर्ज जाऊन करू शकता तुम्ही. याच्यानंतर गिफ्ट क्रमांक 5, 20 लाख घरकुलांची यादी ज्याची तयार झालेली जाहीर झालेली आहे लाडक्या बहिणीसाठी. त्यामध्ये नवीन अर्ज जे आहे ते लवकरच सुरू झालेले आहेत आणि हे अर्ज मी लवकर करून घ्यायचे आहे. यासाठी तुमच्याकडे 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणे गरजेचे आहे. सोबतच तुम्ही लाडकी योजनेची किंवा 2 हप्ते तरी उचलेले असायला पाहिजे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ जो आहे तो मिळून जाणार आहे. याच्यानंतर मित्रांनो पुढील म्हणजे 6वं आणि 7वं गिफ्ट, उन्हाळ्यामुळे पाण्याची टाकी जी आहे ती वितरण होणार होती आणि या पाण्याच्या टाकीमध्ये 3,455 रुपयाची पाण्याची टाकी तुम्हाला थोडक्यात वितरण केलं जाणार आहे. आणि जर पाहिजे असेल तर तुम्हाला आता त्वरित अर्ज करायचे आहेत आणि अर्ज केल्याच्यानंतर तुम्हाला देखील ही पाण्याची टाकी जी आहे ती मिळून जाणार आहे. आता बघूया आज वाटप होणार एकूण 15 जिल्ह्यांकडे. नेमकं 15 जिल्हे कोणते आहेत, त्या 15 जिल्ह्यांची नावे आपण डायरेक्ट पाहणार आहोत की त्या 15 जिल्ह्यामध्ये आज अखेर पैशांचा पाऊस अशा पद्धतीने जो तो होणार आहे ते देखील आपण पाहणारच आहोत. आणि मेन म्हणजे अगोदर 8 बँका पाहूया, नंतर 15 जिल्ह्यांची नावे तर आपण पाहणारच आहोत. तर या 8 बँकांमध्ये मित्रांनो सर्वात पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, SBI. कारण SBI ही शासकीय बँक आहे आणि शासकीय बँकेमध्ये पैसे जे ते सर्वात अगोदर वितरण होत असतात. तर यानंतर दुसरी बँक नेमकं कोणती आहे मित्रांनो, ती पाहूया आपण. सर्वात प्रथम दुसरी बँक आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक. जर पोस्टाच्या बँकेमध्ये तुमचे खाते असेल तर याचा लाभ तुम्हाला सर्वात अगोदर मिळणार आहे, कारण की इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये तुमचे आधार कार्ड असेल तर गोष्टी असतात सर्वात अगोदर क्लिअर जे आहे ते लिंक असतात व पैसेसुद्धा तुमच्या खात्यावर जमा होत असतात. त्याच्यानंतर मग महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे. इतरही 2 ते 3 बँका आहेत मित्रांनो. प्रायव्हेट बँका जर असतात त्यामध्ये पैसे येतात, थोडासा उशीर होतो, जास्त उशीर नाही, परंतु थोडासा उशीर त्यामध्ये नक्कीच होऊ शकतो. याच्यानंतर मित्रांनो
11वा हप्ता वाटप करण्याचे आदेश जे आहे ते आलेले आहेत व दरवेळेस हप्ता वाटप करण्यास उशीर होतो, त्यामुळे 11वा हप्ता जो येतो आजपासूनच लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात होणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तर मित्रांनो, मेन म्हणजे आज कशामुळे वाटप होणार आहे, तर आदेश आलेले आहेत आणि गुढीपाडव्याचं गिफ्ट जे राहिलं होतं बहिणींचं ते म्हणजे 2100 रुपये आणि पैठणी साडी ती देखील आता बहिणींच्या खात्यामध्ये जमा होऊन जाणार आहे. पैठणी साडी तर कशा पद्धतीने मिळणार ते तो मी तुम्हाला अगोदरही सांगितलेलं आहे. आणि मेन म्हणजे मित्रांनो, आता 2100 रुपयेच का, तर यामध्ये अंतर्गत आदेश आलेला आहे की वरून 2100 रुपयेच वाटप करायचे आहेत. तर मित्रांनो, पुढील येणाऱ्या काळामध्ये महिला ज्या आहेत ज्या भरपूर महिला ज्या आहेत त्या योजनेतून बाद होणार आहेत. आता बाद कशामुळे होणार आहेत, तर सर्वात प्रथम म्हणजे योजनेतून एकूण अगोदर 52 लाख महिला ज्या आहेत त्या बाहेर निघणार आहेत, कारण की KYC जी आहे ती 12 व्या हप्त्याच्या टायमाला KYC जी आहे ती केली जाणार आहे आणि या KYCच्या अंतर्गत सर्व लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर ढकलण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही KYCसाठी तुमचे डॉक्युमेंट तयार ठेवा. आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल किंवा उत्पन्न दाखला किंवा इतरही डॉक्युमेंट आहेत ते सर्व डॉक्युमेंट रेडी ठेवा. तुम्हालासुद्धा 11वा हप्ता किंवा 12वा हप्ता मिळण्यास कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर आता महिलांच्या आतापर्यंत सर्वात मोठा प्रश्न होता 2100 रुपये कधी, तर ते आजपासून तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्या 15 जिल्ह्यांची नावेही आपण पुढे पाहूया. तर हे 5 मोठे गिफ्ट तुम्हालाही मिळणार का, तर मित्रांनो नक्की मिळणार आहेत, कारण की लाडकी बहीण योजनेचा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनानिमित्त लाडकी बहीण योजनेच्या 5 ते 7 मोठे गिफ्ट तुम्हाला मिळून जाणार आहेत. व आता नवीन योजनाच्या अटी व नियम नेमकं काय आहेत किंवा नवीन KYC जी आहे ती केली जाणार आहे व ही नवीन KYC जी कशा पद्धतीने केली जाणार आहे ती आपण पाहूया. कारण की नवीन लाडकी बहीण योजनेच्या नियम व अटी ज्या त्या असणार आहेत. आता त्यामध्ये तुमचे पहिलं म्हणजे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे. पहिली होते पुन्हा एकदा असणार आहे. आता रहिवासी प्रमाणपत्र ज्या ठिकाणी तुमचा ॲड्रेस दिला आहे त्याच ठिकाणी तुम्ही राहता का हे देखील एकदा प्रूफ तुमचं चेक केला जाणार आहे. याच्यानंतर तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का किंवा नाही ते देखील एकदा पुष्टी होणार आहे. व तुमच्याकडे तुम्ही टॅक्स भरत आहात का नाही हे देखील गोष्ट जी आहे ती क्लिअर होऊन जाणार आहे. अशा पद्धतीने सर्व नवीन अटी असणार आहेत मित्रांनो. आणि या नवीन अटी ज्या महिला पालन करतील, ज्या संपूर्ण ॲक्युरेट सर्व डॉक्युमेंट सादर करतील, तर अशा महिलांना 11वा आणि 12वा हप्ता एक सोबतसुद्धा मिळू शकतो मित्रांनो. यामध्ये कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही. तर त्यामध्ये 5 नवीन नियम कोणते आहेत, तर आधार कार्ड नियम म्हणजे आधार कार्डवर आणि बँक पासबुकवर तुमची सेमच नाव असायला पाहिजे. जर नावामध्ये बदल असेल, नावात काही चेंज असेल तर तुम्हाला ते क्लिअर करून घ्यायचं आहे, अन्यथा तुम्हाला 11वा हप्ता अजिबात मिळणार नाही. याच्यानंतर मित्रांनो नियम क्रमांक 2 KYC नियम असणार आहे. लवकरच KYC जी आहे तुमची केली जाणार आहे, म्हणजे तुमच्या आधार कार्डची पुष्टी केली जाणार आहे, तुमच्या बँकेची पुष्टी केली जाणार आहे व सर्व गोष्टी क्लिअर केल्या जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जेव्हा KYC चालू होईल तेव्हा आपल्या चॅनलवर आपण अपडेट तर देणार आहोतच. त्याच्या अगोदर पुढे KYC करू नका. आपल्या चॅनल अपडेट येता क्षणी तुम्ही KYC करून घेऊ शकता, अन्यथा तुम्हाला सर्व पूर्ण गोष्ट आपण सांगणारच आहोत. तर मित्रांनो, मोटार वाहन नियम जो आहे तो म्हणजे 4 चाकी वाहन तुमच्याकडे नसेल तरच तुम्हाला हा हप्ता मिळून जाणार आहे. जर असेल तर अजिबात मिळणार नाही. आणि यामध्ये 2 ते 3 नियम आहेत मित्रांनो. ते म्हणजे तुमची वाहन जर कामासाठी वापरत असाल किंवा इतरही गोष्ट व्यवसायासाठी वापरत असाल तर तुम्हाला काही अडचण नाही, परंतु तुमची 4 चाकी वाहन फिरण्यासाठी असेल तुम्हाला तर त्याचा लाभ तुम्हाला अजिबात मिळणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. याच्यानंतर 5वा नियम आहे टॅक्स भरणारा नियम, तो तुम्हाला सांगितला. आणि 5वा नियम तर सर्वात महत्त्वपूर्ण नियम आहे, तो म्हणजे 12व्या हप्त्याला KYC तुम्हाला करणे बंधनकारक ठरणार आहे आणि त्याची KYC तुम्हाला लवकरच करावी लागणार आहे. तर आता वळूया आपण जिल्ह्यांकडे. कोणते ते 15 जिल्हे आहेत की त्या 15 जिल्ह्यामध्ये आज लाडकी बहीण योजनेचे पैसे जे ते तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत ते आपण पाहूया. तर यामध्ये सर्वात मित्रांनो पहिला जिल्हा आपण पाहूया. तर जिल्ह्याचं ही तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता जिल्हे आहेत सर्व. तर या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिला विभाग असणार आहे आज छत्रपती संभाजीनगर विभाग आणि या विभागाच्या अंतर्गत लाडकी बहीण योजनेचे पैसे जे ते वाटप आज पहिल्या विभागामध्ये होणार आहेत. याच्यानंतर दुसरा विभाग असणार आहे मित्रांनो इकडे नंदुरबार विभाग, म्हणजे जळगाव विभाग देखील आपण म्हणू शकतो त्याला. आणि मेन म्हणजे इकडे मग कोल्हापूर सिंधुदुर्ग. तर अशा पद्धतीने ज्या रकान्यात आपण जिल्हे दिलेले आहेत त्या रकान्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. मग त्यामधील आहे बीड आहे मित्रांनो, त्याच्यानंतर लातूर आहे, नांदेड आहे, धाराशिव आहे, हिंगोली आहे व छत्रपती संभाजीनगर आहे. त्याच्यानंतर जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, नंदुरबार आहे, धुळे आहे व नाशिक आहे. तर अशा पद्धतीने एकूण 15 जिल्ह्यामध्ये आज पैसे जे ते वितरण केलं जाणार आहे. उद्या देखील 15 नवीन जिल्हे असणार आहेत मित्रांनो. उद्या कोणते जिल्हे असणार आहेत, तर उद्या असणार आहे मित्रांनो पुणे, रायगड, सांगली, सातारा, रत्नागिरी, मुंबई शहर, मुंबई उपनगर. तर असे जिल्हे जे ते उद्या असणार आहेत की ज्या जिल्ह्यामध्ये उद्या हप्ता जो आहे तो वाटप केला जाणार आहे. आणि परवा दिवशी कोणते जिल्हे असणार आहेत, तर परवा दिवशी असणार आहेत मित्रांनो नागपूर आहे, वर्धा आहे, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व
सर्व अमरावती विभाग जो आहे तो पूर्ण असणार आहे यामध्ये. तर तुम्ही मला सर 3 दिवस सलग पैसे कशा पद्धती वाटप होणार आहेत. तर मित्रांनो DBTची देखील कॅपॅसिटी असते आणि या कारणास्तव आता 3 दिवस सलग पैसे जे ते वितरण केलं जाणार आहे. आणि त्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण वाटत असेल तर लगेच कमेंटमध्ये तुमच्या अडचणी विचारायच्या आहेत. कारण काय विषय होतो, तुमच्या अडचणी काही असतील मोठ्या अडचणी असतील तर तुम्ही कमेंटमध्ये लगेच विचारू शकता. आणि आता एक महिने तर 2100 रुपये मिळणार आहेत. मग 2ही हप्ते एक सोबत मिळू शकतात किंवा थोडं पुढं मागं झालं तर KYCच्या दरम्यान थोडे पुढे मागं होऊ शकतात किंवा तर तसे होणार नाही शक्यतो. परंतु 2 हप्ते तुमच्या खात्यावर एकत्रितरित्या जे आहे ते जमा करण्यात येणार आहेत आणि हे हप्ते तुम्हाला लवकर तुमच्या खात्यामध्ये पाहायला मिळणार आहेत. तर हप्ता मिळाल्यानंतर तुम्ही काय खरेदी करणार आहात ते देखील कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. आणि अशाच पद्धतीच्या आपण नवनवीन व्हिडिओ दर दिवशी आपल्या चॅनलवर येत असतात. त्यामुळे चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा. तर आणि भेटूया अशाच पुन्हा एकदा नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.